कृषी मंत्री दत्तामामा भरणे आपल्यासोबत, आपण त्यांची बातचीत करणार आहोत. राज्यभरामध्ये पाऊस पडतोय आणि शेतकऱ्यांच्या हिताचा हा हा सगळा पाऊस आहे का, किंवा त्यांना याचं नुकसान होतंय? काय नेमकी परिस्थिती आहे राज्यात? शेतकऱ्यांच्या हिताचा म्हणजे सगळ्यांच्याच हिताचा, शेतकऱ्यांच्या हिताचा पाऊस आहे. तिथल्या शहरातल्या नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तोही प्रश्न यातनं निश्चित प्रकारे त्याला मदत होणार आहे. त्यामुळे सगळ्यांच्याच हिताचा प्रश्न आहे आणि या पावसामुळे निश्चित प्रकारे या राज्यातील माझ्या शेतीला, शेतकऱ्यांना त्यातनं खूप मोठी मदत होईल आणि नागरिकांचं सुद्धा पिण्याच्या सुटण्यासाठी, पाण्याची समस्या होती ती सुटण्यासाठी मदत होईल. नक्कीच. आकडे तुम्ही घेऊन आलेले आहेत समोर, हे काय नेमके आकडे आहेत आणि कशा पद्धतीनं शेतकऱ्याला? आकड्यांचा जर विचार केला तर आज जो पाऊस पडतोय ते कोकण विभागामध्ये पाऊस हा ज्यादा पडलेला आहे, मुंबई कोकण विभागामध्ये, आणि सर्वात पाऊस कमी तो नाशिक विभागामध्ये. परंतु आज हवामान विभागाचा अंदाज आहे की नाशिक विभागामध्ये सुद्धा पाऊस पडेल आणि काही ठिकाणी अजून पाऊस मराठवाड्यात किंवा काही ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातल्या खालच्या पाठीमाग सोलापूर, सातारा व सांगली भागाच्या खाली जत वगैरे तिकडे पाऊस अजून कमी आहे. पण निश्चित प्रकारे पाऊस पडावा आणि मी एवढंच शेतकऱ्याला आपल्या माध्यमातून आव्हान करील की पाऊस आता पडतोय, साधारणतः जमिनीच्या ओलावाचा अंदाज घ्या, वापशाचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे पेरणी करा. बियाणं आपल्याकडं उपलब्ध आहे, बियाण्याचा साठा मुबलक आपल्या मागणीपेक्षा जास्त उपलब्ध आहे. खताचा आपल्याकडं साठा आहे, खत आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळे या बाबतीमध्ये कुणी जर काळा बाजार करत असेल किंवा कुणी काळा बाजार करणार तर कृषी विभागाशी संपर्क साधावा. अशा लोकांचं ह्याच्यावरती आपण कडक कारवाई करू. परंतु निश्चित प्रकारे शेवटी पाऊस पडतोय याचा, आणि अजून जिथं पडलेला नाही तिथं पाऊस पडावा हीच आपली मी परमेश्वराकडे, पांढराकडे साकडं घालील. नक्कीच. बरंच राजकारण याला धरून होत आहे. विरोधक टीका करतायत. मिसिंग लिंकवरून पण रोहित पवारांनी टीका केली आहे की विकास मिसिंग आहे सरकारच्या या सगळ्यामधून. आता शेवटी या बाबतीमध्ये आमचे मुख्यमंत्री महोदयांनी कालच त्या बाबतीमध्ये उत्तर दिलेलं आहे. एकदा मुख्यमंत्री महोदयांनी उत्तर दिल्यानंतर त्या प्रश्नाला मी उत्तर देणं ते मी बरोबर वाटत नाही. प्रश्न ऑपरेशन तुतारी आहे का? कारण त्यांच्या गटामध्ये बऱ्याचशा नेत्यांनी एका भाजपच्या वरिष्ठ नेत्याची भेट घेतल्याची माहिती समजते. काही जण तुमच्या पक्षात येण्यासाठी पण इच्छुक आहे. त्यामुळे पडद्यामागे काही घडामोडी घडतात. मी ह्या बाबतीमध्ये आपल्याकडूनच ऐकतोय. पण काही असतं की शेवटी काही लोक, ज्येष्ठ नेते, दोन्ही महायुतीचे असतील, महाविकास आघाडीचे असतील, या सर्वांचे जुने संबंध असतात, मैत्रीचे संबंध असतात आणि एकत्र भेटल्यानंतर एकत्र भेटल्याचा अर्थ लगेच काढणं बरोबर नाही आहे असं मला वाटतं. आणि बघू आता भविष्यामध्ये काय होतंय ते. परंतु एखाद्या मैत्रीवरनं ह्याच्यावरनं अर्थ काढणं मला चुकीचं वाटतं. तो बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे दत्तामामा भरणे यांनी, आणि राज्यामध्ये पाऊस होतोय, समाधानकारक बाब आहे शेतकऱ्यांसाठी असंही ते म्हणतात. कॅमेरा पर्सन रोहन पवारचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.